चला दोन्ही संघात 12th मॅन लवकर लवकर 12th मॅन देखील पाठवा गाणे टीम. निखिल आणि स्वप्नील पाहायला मिळते आहे. जबरदस्त निखिल भोमटे. आज मात्र संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा राहिली आहे निखिल भोमटेची, पण तो मॅच मात्र मैत्रीपूर्वक लढत होती. एका बाजूला वडपे, दुसऱ्या बाजूला गाणे. चांगला सामना झाला. वडपे टीमने देखील चांगला फाईट दिली. चला चला लवकरात लवकर घाई करायचे. 7 वाजून 7 मिनिटे झालेत. 7 वाजून 7 मिनिटे झालेत घड्याळामध्ये. आता मात्र सूर्याची किरण मात्र लख लख ही पसरली गेली आहेत आणि सेमीचा थरार पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2 एका बाजूला जियान 11 गाणे. यस बॅटिंगला निखिल बोमटे, नॉसला स्वप्नील बोमटे, तर दुर्गेश आलाय. वांगणी टीमचा हा गोलंदाज. ओव्हरपिचचा बॉल, चांगला फटका, टो क्रशिंग यॉर्करचा प्रयास, त्याला मात्र खोदून काढलाय. ऑनसरला फिल्डर येतात. विषय बंदा लॉंग ऑफ द 1 धाव. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल. पावशाला अंबरनाथचं क्रिकेट, बदलापूरचं क्रिकेट. वांगणी दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. भिवंडी खारबा विभागातील दूरवरचा प्रवास करून आलेला संघ, खारबा विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. जियान 11 गाणे. 1 बॉल 1 बॅटिंगला स्वप्नील. लकी निरुगुडा समालोचक देखील करतात. पुढील बॉल यामुळे स्लाइस करायचा होता. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. फिल्डिंग मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते. दोन बॉलचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती जियान 11 गाणे टीमच्या. पुढील बॉल दुर्गेश. फुल टॉस बॉल, ओव्हर फुल टॉस बॉल. आम्ही सुद्धा नक्की अंबरनाथकर आहोत, आम्ही सुद्धा बदलापूरकर आहोत, आम्ही सुद्धा वांगणीकर आहोत, याचं उत्तर दिलं गेलंय. जशाचं उत्तर मात्र, कारण समोरचा किती बलाढ्य असला, समोरचा किती मोठा असला, पावसाल त्या मोठ्या संघाला देखील परास करण्याची क्षमता, जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो तुमच्यामध्ये ठासून असला पाहिजे. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स देखील पाहू शकाल वाहिनी संघाच्या मध्ये आहे. 3 बॉल 4 बॅटिंगला निखिल भोमटे. सेमीचा थरार पाहायला मिळतो या स्पर्धेच्या अंतर्गत. फुललींचा बॉल स्टेट डाऊन द रोड, फ्लॅट फ्युरियस, फ्लॅट इट. व्हॉट अ शॉट. आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा आणि ट्रॉफींना सलामी देणारा फटका. निखिल भोमटेचा पहिला तडाखा, षटकार. धावसक धावफलकावरती 10 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुर्गेश तयार. वांगणी इन कडनं बॅटिंगला निखिल भोमटे. ओव्हरपिचचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. ब्लॉकरचा वापर केला होता. 1 धाव येते आहे. वडपे संघ आता सुद्धा नक्कीच विचार करतोय संजयनं केलेली चुकी ही संपूर्ण स्वतःच्या पायावरती संजयने कुऱ्हाड नाहीये, संपूर्ण वडपे टीमच्या पायावरती कुऱ्हाड. 2 बॉल 9 धावा पाहू शकाल. त्यानंतर तो बीमर बॉल, षटकार महागात पडलाय. पंकज पारधी नाही, त्याचा बॉलर
5 बॉल 11. यस, गोलंदाज दुर्गेश बॅटिंगला. स्वप्नील भोमटे लॉफ केलाय, उडवलाय बॉलला. हो, बॉल टाटा बाय बाय करत चाललाय. षटकार. स्वप्नील भोमटेचा ब्रँड पेश केलाय त्याच्या बॅट मधनं. अग्नीच्या ज्वाला फेकणारा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलक 17. कितना बार जीतोगे डीजे श्याम आप. एक गडी बस. दुसऱ्या षटकात झाली सुरुवात. करण नावात रन आहेत पण तू रन इथे खर्च केले तर महागात पडू शकते, कारण बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर गाणे संघाची देखील आहे. 17 धावा धावफलकावरती. चला फायनल खेळवायची आहे. अनेक पारितोषिक देखील आहेत. लक्षात घ्या, जो चॅम्पियन संघ होईल त्या चॅम्पियन संघात 12th मॅनला देखील सरप्राईज काहीतरी विनायक गोरे यांचं सरप्राईज आहे, काहीतरी ठेवलंय. कारण चांगली स्पर्धा. जो 12th मॅन देखील तुमचा तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो, तो सुद्धा तुमच्या टीमचा भागच आहे. या बॉलवरती वाईड बॉल. कधी नक्की आपल्या टीमने जर तुम्हाला 12वा खेळाडू ठेवला ना तरी तुम्ही नक्की लाजू नका, कारण तुम्ही त्या टीमचा हिस्सा आहात. बरोबर ना विनायक सर? कारण 12वा खेळाडू देखील टीमचा हिस्सा आहे आणि त्या टीमचा हिस्सा असून या स्पर्धेसाठी पाहू शकाल 12th मॅनला सरप्राईज काहीतरी गिफ्ट आहे जो फायनल जिंकेल. स्विंग केलाय बॉलला, टर्न केलाय बॉलला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग पाहायला मिळत आहे. या सिरीज चेंडू आला हा डॉट बॉल. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळतोय. विभागामध्ये असेल कर्जत, खोपिवली, खालापूर, अंबरनाथ, शहापूर, भिवंडी ब्रँड बनलाय चॅनल ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह. या बॉलवरती लॉफ केलाय, उडवलाय बॉलला, आसमान दाखवलाय बॉलला. षटकार 6 धावा. निखिल भोमटेचा तडाखा, बिग ब्लास्टेड. यस, थँक्यू सो मच डीजे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वाऱ्या 24 गणी चालली आहे या संघाची. स्विंग केलाय बॉलला, टर्न केलाय बॉलला. पंच वळतायत आउट साइड ऑफ स्टंप. पंचाची दुनिया समांतर धावा येतील. अवांतर 1 रन्स खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 25. स्वीप शॉट सजवायचा होता. धावसंख्या धावफलक 25. पुढील बॉल करण, बॅटिंगला निखिल. या बॉलवरती देखील पेस मध्ये बेट केला होता. कटरचा वापर, लेग ब्रेकचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला गेलाय. सव्वीस धावा धावफलकावरती. का 26 झाल्यात. शर्मा भाया ऑन फायर नाव. जबरदस्त ही लाईट ज्यांच्या माध्यमातून केली गेली. लॉफ केलाय. वाह, बॉल जंगलामध्ये डिपॉझिट चाललाय. याच्या रजनीमधील पाऊशल सर्वाधिक लांब षटकार फेकून दिलाय स्वप्नील भोमटे. सडक पे कडक मारलाय. पाहू शकाल जियांश 11 गाणे संघाची धावसंख्या 32 झाल्या. 32.
30 झाल्यात 32 ऑन द बोर्ड. करण तयार बॅटिंगला स्वप्नील लॉफ केलाय बॅटने स्लाइस केले खाली क्षेत्र निवडलं गेलाय बॉल निघून चाललाय दिल मांगे मोर या गया 4 चौकार 36 धावा धाव फलकामध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. धावा करावा लागतील चेस करावा लागतील. चला बॉलची पूर्तता लगेच करायचे. एस केदार शर्मा सर यांच्या माध्यमातून पावसाळी फ्लड लाइटिंग ही वॅन व्यवस्था केली गेली आहे जबरदस्त. खूप चांगल्या पद्धतीने केदार शर्मा आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून धन्यवाद आपका भी इस टूर्नामेंट के तरफ से. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. चला स्वप्नील लगेच फिल्डिंग लावून घ्या क्विकली. 12 चेंडू 37 धावा फायनल मध्ये पोहोचलाय. एक्स्ट्रा पोल मधून नक्की ज्या संघाचा डंका मात्र वाजलाय ज्या संघानं पावसाळ चांदप संघाला परास्त केलं. यस माफ करा मयूर ग्रुपने चांदप संघाला परास्त केलं. त्यानंतर मयूर ग्रुपला पाहू शकाल रात्रीच्या रजनीमध्ये परास्त केलं तो संघ कुलगाव सीसी. काय बॅटिंग राहिले गेले त्याही संघाचा प्रशांत असेल टँगो असेल आतिशबाजी त्याही संघाकडे अनेक धुवंदर अनेक महायोद्धा आहेत आणि तो संघ पोहोचलाय थेट दी ग्रँड फिनाले मध्ये. राकेश शिवा पाहायला मिळतो. राकेश आणि शिवा 12 चेंडू 37 धावा. जो त्यांचा फ्रंटचा बॉलर होता कौशल भोमटेला मात्र बेंच केलं या मॅच साठी. ऑर्गनाइज कमिटीने डिसिजन घेतला होता. निखिल भोमटे एसपीएल हाताळण्यासाठी आलेला पाहायला मिळतोय. 12 बॉल 37 धावांची गरज. 12 बॉल 37 धावा. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते 0 परंतु 0 पासूनच आपल्या विश्वाची सुरुवात करावी लागतील. परंतु 12 बॉल 37 धावा होतील का चेस. फुललेनचा बॉल चांगला फटका आहे. दर्शन त्या बॉलवरती पोहोचतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न रनआउटची चान्स. दोन धावा पाहायला मिळतात कंप्लीट होत आहेत. तुम्ही मारले तर आम्ही सुद्धा नक्कीच मारू शकतो याचं मत उत्तम उदाहरण द्यावा लागेल. वांगणी संघाला देखील हात खोलावे लागतील. शांत बसून चालणार नाहीये. ओमसाई वांगणी संघाला हा सामना जिंकायचा आहे. हा सामना जर जिंकला तर थेट तुम्ही फायनल खेळू शकता. पावसाला अडवा बॅटने स्लाइस करायचा होता. फिल्डर चांगला आहे परंतु बॅकअप. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते ती 4. 2 बॉलचा खेळ झाला 4. 10 मध्ये 33 धावा. 10 चेंडू 33 धावांची गरज. ओहो उडवलाय बॉलला पाहू शकाल. जशास तसे उत्तर दिलाय ब्रँड आलाय वांगणीचा. टिक फॉर टॅक्स. एक मारलाय अजून भरपूर मारावे लागतील. निखिल भोमटेवरती मात्र पावसाल हल्ले चढवले गेले. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं कारण आता क्रिकेटमध्ये पावसाल मोठमोठ्या संघांना देखील नौखे संघ परास्त करतायत कारण क्रिकेटच डेव्हलप झालंय ना मित्रांनो. धावसंख्या धाव फलकावधी 10 धावा.
याही बॉलवरती उडवलाय बॉल गोईंग अँड बॉल पाहू शकाल वांगणी स्पेशल लागोपाठचे 2 बॉलवरती 2 षटकार 16 झाल्यात. आठ मध्ये 21 8 मध्ये आता मध्ये डीप मध्ये ज्या चर्चा राहिली होती आमच्या कॉम्बॉक्स मध्ये की नक्की एक समोर मात्र फिल्डर पाहू शकाल लावलेला पाहायला मिळतोय कारण 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. 8 मध्ये बनवायचे 21 धावा. जशास जे उत्तर दिलंय आम्ही सुद्धा नक्की आमच्या क्रिकेट आहे रक्तात आहे क्रिकेट आम्ही सुद्धा सहजासहजी सामना सोडणार नाही. ओमसाई वांगणी क्रिकेट आहे इकडे मात्र कोणत्याही पलटवार करू शकतो. 8 मध्ये 21 या बॉलमध्ये पाहुशाल दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. प्रेशर राईज मॅच आहे. 2 षटकार बसलेत मॅच बनू शकते आहे. प्रयत्नांची पराकाष्ठाने शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 4 मध्ये 17 खतऱ्यामध्ये थोडासा गोलंदाज निखिल भोमटे पाहायला मिळतोय. 8 मध्ये बनवायचा 20 8 चेंडू 20 बॅटिंगला शिवाला लढावं लागेल. लोअर फुल टॉस होता स्लाइस करायचा होता चांगला फटका आहे डाऊन द ट्रॅक फटका सजवायचा होता. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. रनआउटची चान्स बॅटर मात्र पावसाच्या सेफ मध्ये पोहोचले गेले. धावसका 2च्या साईने धावसका 19 जातीये. 7 मध्ये 18 बनवायच्या आहेत. 7 बॉल 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावांची गरज. काय मॅच झालेली पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल 7 बॉल 18 धावा. 7 बॉल 18 धावा. लॉफ केलंय पाहू शकाल. बॉल फेकून दिलाय. आलाय वांगणीचा ब्रँड शिवा लढतोय आपल्या संघासाठी. शिवा लढतोय वांगणी गावासाठी. आणखीन एक आलाय षटकार मध्ये बनवायच्यात 12 धावा. शकाल आता कोणाची असो तो जिंकणारच नक्कीच वांगणी याचं उत्तर दिलं गेलंय. तुम्ही मारलेत याचं तर नव्हे क्रिकेट. काल तुम्ही 0 होता आज तुम्ही हिरो आहात. आज तुम्ही हिरो आहात तुम्ही उद्या 0 व्हाल. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी त्या 12 धावांची गरज. आशिष येतोय सेकंड स्पेल हाताळण्यासाठी. 6 चेंडू 12 धावा तब्बल 25 धावा निखिल भोमटेने खर्च केल्यात. 6 चेंडू 12 धावा. बॅटिंग मार्ग मध्ये आता मात्र राकेश पाहायला मिळतोय. चला पाणी लवकर करण घेऊन जायचं. लगेच पाण्याची मागणी केली जाते. लवकर पाणी घेऊन जायचंय. 25 धावा धाव फलकावरती काही घडू शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट पाऊशाल हेच तर त्रासदायक आहे. हे पैशासाठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी ट्रॉफीसाठी हे ग्रामीण टेनिस क्रिकेट हे खेळलं जातं. एक गाव एक फॉर्मॅट. हीच तर मजा आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चांगली स्पर्धामध्ये पाहू शकाल तब्बल 7 रात्रींची ही स्पर्धा यशस्वीरित्याने पार पडती आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. साईल 11 शिलंदवाडी आणि आई गावदेवी पिंपळवाडीच्या माध्यमातून. 6 बॉल 12. आता कोणाला नाही थारा कोण दाखल होईल.
फायनल साठी 6 बॉल 12. लॉफ केलाय एडवा बॅटने, पाहू शकाल फटका चांगला आहे, षटकार आलाय. मॅच ची मात्र हवा काढली गेली आहे. गाणे संघाचा आता मात्र गाणं बंद पाडलं गेलंय या दोन बॅटरांना. 5 बॉल 6 धावांची गरज, 5 बॉल 6 धावांची गरज. वा वा भाई वा. वांगणी संघ, मी आहे ना राकेश, शिवा सांगतोय आम्ही आहोत ना. आणि काय परफॉर्मन्स राहिला गेलाय ओमसाई वांगणी संघाचा. 7व्या रात्रीच तो संघ, आजच्या रात्रीमध्ये तो संघ क्वालिफाय झाला. एक संघाला मात्र पाऊशाल डॉमिनेट करून तो मात्र पुढे गेला, क्वालिफाय झाला आणि सुपर 8 मध्ये गोल्डन षटकार मारला आणि सेमी खेळतोय. आणि इथे सुद्धा पाऊशाल काय परफॉर्मन्स लागलाय, पूर्णपणे कंबरड मोडलाय गाणे संघाचं. 5 बॉल 6. 5 बॉल 6. फुललेनचा बॉल उडवलाय, बॉलला मिस टायमिंग. निखिल बोमटे जज करतोय, यावेळी मात्र पकडला जाईल झेल. संपला बॅटरचा खेळ. 4 मध्ये बनवायचे आता मात्र 6. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा इथे मात्र पाहायला मिळतोय. हा क्रिकेटचा कुंभमेळा आहे. बॅटर करण येतोय. 4 मध्ये 6. अजूनही सामना मात्र पावसाळ बॅलन्स आहे. सामना अजून बॅलन्स पाहायला मिळतोय. सामना बॅलन्स आहे. 4 मध्ये बनवायच्या 6. 4 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. बॉलिंग मार्क मध्ये आशिष पाहायला मिळेल. नवीन बॅटर येतोय करण. करण येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग शिवा आणि त्याचबरोबर राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो राकेश बाद होत आहेत. नवीन बॅटर करण. तो शिवाने मात्र काय किल्ला लढवलाय. नावातच शिवा आहे. चार मध्ये 6. चला गाणे टीम जरा फास्ट घ्या, स्पीड अप घ्यायचंय. चार मध्ये 6. 4 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये जियान शिलेवन गाणे टीमचा आशिष. 4 बॉल 6. राऊंड द विकेट. लॉफ करायचा होता. चांगला बॉल, लाईन चांगली पाहायला मिळते आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. 3 बॉल बनवायच्या 6. 3 बॉल 6. 3 बॉल 6. 3 चेंडू 6 धावांची गरज. सेमी फायनलचा सामना पाहायला मिळतोय. करण तयार. बॅटिंग मार्क मध्ये 3 बॉल 6. पुढे टाकलेला बॉल उडवलाय. बॉलला उडवलाय. बॉलला आसमान दाखवलाय. वा वा भाई वा. अभिनंदन टीम, अभिनंदन टीम. ओम साई वांगणी डीजे बजाव. आई गावदेवी पिंपलेलवाडी व साईल 11 शिलंदवाडी आयोजित साईल प्रतिजर व कृष्णा स्मृती चषक चा थरार पाहायला मिळतोय. फायनलचा शोडाऊन, फायनलचा थरार. दोन्ही संघ पाहू शकाल. अंबरनाथ तालुक्यामध्ये 2 ट्रॉफ्या जाणार आहेत या फायनलच्या, पहिली आणि दुसरी. अभिनंदन ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में लढा आणि काय लढलाय हा संघ वांगणी.
जणू काही रात्री तो संघ नशिबाचा भात जेवून आलाय की काय, नशीब मात्र कुठेतरी पाहू शकाल साथ देते. चला टॉस साठी लगेच या, हार्ड लक देऊया गाणे टीम. चला वांगणी टीम कॅप्टन या मॅचला होईल सुरुवात. फायनल साठी मात्र इन्व्हाइट करतो, या स्पर्धा लीड करत आहेत. आवाज मुरबाडचा, आवाज मॅन फ्रॉम नानकासवाडीचा.